Good morning, friends. In this video, writing skill topics that we learn is of review writing. There are two types of reviews that we learn: the book review and another film review. At first, we have to get an idea and get understanding the points of film. There are various points of film review: genre, script writer, directions, producers, characterizations, music and sound, cinematography, plot analysis, and message. These are the 9 points of the film review. I want to tell once again the points of the film review. At first, genre. Second one, script writer. Third one, directions. Fourth, producers. Fifth, characterizations. Sixth, music and sound. Seventh, cinematography. Eighth, plot analysis. And last, message. If you want to get a review about the book, it has 4 points. The first, brief informations of the book, in which title, author, date, year of publications and pages. Second point, author informations and specialty, in which the first point, give author's informations. Second, his popular editions. Third, author's specialty. Third point, summary of the book, in which book about, types of book, setting, characters, conflict, explore the issues, if any social message, and ending. And the last point that we cover in the book review is your opinion. Write whether you like or dislike the book with reasons and recommend to read the books whom and why. की हे पुस्तक तुम्हाला का आवडलं आणि दुसरा मुद्दा त्यातला, हे पुस्तक कोणी वाचावं यासाठी तुम्ही शिफारस कराल. की हे झाले बुक रिव्ह्यूचे असणारे 4 मुद्दे. पहिला मुद्दा ही पुस्तकाची थोडक्यात माहिती. दुसरा मुद्दा ऑथरची इन्फॉर्मेशन्स, ऑथरची स्पेशलिटी. तिसरा मुद्दा समरी ऑफ द बुक. आणि चौथा मुद्दा तुमचं त्या पुस्तकाबाबत असणारं मत. की फिल्म रिव्ह्यूबाबत 9 पॉईंट्स आहे. पहिला, जान्रा कोणत्या प्रकारचा आहे. त्यानंतर कथा कोणी लिहिलेली आहे, स्क्रिप्ट रायटर कोण आहे. त्यानंतर त्याचे दिग्दर्शन्स कोणी केलं, डायरेक्शन्स कोणी केलं, त्यासाठी पैसे गुंतवणारी व्यक्ती प्रोड्युसर्स कोण आहे. त्यानंतर कॅरेक्टरायझेशन्स, म्युझिक अँड साऊंड, सिनेमॅटोग्राफी, प्लॉट ॲनालिसिस आणि मेसेज. क्वेश्चन्स. Question number 1. Every movie is worth critiquing. Describe in detail such points related with the film review with the help of the following points. The points that we have learned already. Right now we will take an answers of the film Dangal. Dangal film review. The first, genre. Dangal is the most entertaining movie. तर ही मनोरंजनात्मक चित्रपट आहे. इट ऑल्सो एनकरेजेस रेस्लर्स टू टेक पार्ट इन द स्पोर्ट्स अँड द ग्रेट स्पार्क ऑफ फेमिनिझम सीन इन द मूवी. याच्यामध्ये रेस्लरला प्रोत्साहन दिलं जातं की स्पर्धेत भाग घेण्यासाठी, आणि याच्यामध्ये ग्रेट स्पार्क ज्याचा आहे फेमिनिझमचा तो चित्रपटात दिसतो. त्यानंतर दुसरं, स्क्रिप्ट रायटर कोण आहे. द स्क्रिप्ट ऑफ द मूवी दंगल इज रिटन बाय नितेश तिवारी. की नितेश तिवारीने याची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. हू हॅज बीन सक्सेसफुल इन क्रिएटिंग इंटरेस्ट ऑफ द ऑडियन्स. की ऑडियन्सच्या मनात त्याने इंटरेस्ट निर्माण केला. नॉट ओन्ली इन द फिल्म बट ऑल्सो इन रेसलिंग. चित्रपटातच नाही तर रेसलिंगमध्येही त्यांनी इंटरेस्ट निर्माण केला. त्यानंतर तिसरा मुद्दा, डायरेक्शन्स. डायरेक्शन्स ऑफ द फिल्म इज डन बाय नितेश तिवारी. की डायरेक्शनही नितेश तिवारीने केलेलं आहे. प्रोड्युसर. द फिल्म इज प्रोड्युस्ड बाय. की हे फिल्म्स कोणी प्रोड्यूस केलेली, बाय द फेमस ॲक्टर आमिर खान, किरण राव अँड सिद्धार्थ रे कपूर यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये असणारं कॅरेक्टरायझेशन. आमिर खान परफॉर्म द रोल ऑफ महावीर सिंग फोगट. साक्षी तन्वार ऑफ सया कौर, द वाईफ ऑफ महावीर सिंग फोगट. जरा वासिम अँड फातिमा परफॉर्म द रोल ऑफ गीता अँड सन्या मल्होत्रा. सुहानी भटनागर परफॉर्म द रोल ऑफ बबिता अपरशक्ती खुराना अँड ऋत्विक सहारा played the role of Omkar, the nephew of Mahavir Singh Phogat.
Hogarth. A black character. A negative role is played by Girish Kulkarni, the coach of Geeta and Babita. It is wonderful to see Amir Khan on the big screen as the father of two daughters, their coach and their supporters. की अशा प्रकारची ही कॅरेक्टरायझेशन्स आहे की आमिर खान यांनी महावीरचा रोल केलेला आहे. साक्षी तन्वीरने सया कौरचा रोल केलेला आहे, ही वाईफ ऑफ महावीरची. त्यानंतर जरा वासिम अँड फातिमा परफॉर्म द रोल ऑफ गीता अँड सन्याचा रोल केलेला आहे. सुहानी भटनागरने रोल ऑफ बबिता अपर शक्तीचा रोल केलेला आहे. ऋत्विक सहाराने ओमकारचा रोल केलेला आहे. नेफ्यू आहे महावीर सिंगचा. त्यानंतर याच्यामध्ये ब्लॅक कॅरेक्टरचं रोल गिरीश कुलकर्णी यांनी केलेला आहे आणि तो गीता आणि बबिताचा कोच आहे. त्यानंतर 6 नंबर पॉईंट्स म्युझिक अँड साऊंड. म्युझिक डायरेक्टर प्रीतम अँड लिरिसिस्ट अमिताभ Bhattacharya have kept music with the theme. Some of the songs evoke the innocence of every viewers. त्यानंतर याच्यामध्ये असणारे म्युझिक आणि साऊंड हे कोणी दिलेले आहे? म्युझिक डायरेक्टर प्रीतम आहे, लिरिकिस्ट अमिताभ भट्टाचार्य आहे, की यांनी याच्याबरोबर असणारी जी थीम आहे, थीम आणि असणारं संगीत यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. सम ऑफ द सॉंग्स आणि यातली काही गाणी इवोक द इनोसन्स ऑफ एव्हरी व्ह्यूवर, की जो निष्पापपणा आहे तो प्रत्येक पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. की याची असणारी सिनेमॅटोग्राफी कोण आहे किंवा द सिनेमॅटोग्राफर्स ऑफ द मूवी इज सेतू श्रीराम्स यांनी सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. ही हॅज प्रेझेंटेड ऑथेंटिक अँड रिअल रेसलिंग मॅचेस, की खऱ्या रेसलिंग मॅचेस आणि ऑथेंटिक रेसलिंग मॅचेस त्यांनी सांगितलेल्या निर्माण केलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये असणारा जो प्लॉट ॲनालिसिस आहे, द फिल्म दंगल फोकसेस ऑन द कंटिन्युअस एफर्ट्स ऑफ महावीर सिंग, की महावीर सिंगचा असणारा याच्यामध्ये सातत्याचा प्रयत्न सांगितलेला आहे. हिज डॉटर्स टू रिअलाइज द ड्रीम ऑफ स्ट्रगल्स ऑफ गीता अँड बबिता, की याच्यामध्ये त्याच्या मुलींच्या स्वप्नाचा जो संघर्ष आहे, बबिता अँड देअर हार्डवर्क्स आर द मेन थीम ऑफ द मूवी. ही वॉज फोर्स टू गिव्ह अप रेसलिंग फॉर बेटर परफॉर्मन्स, की बेटर परफॉर्मन्ससाठी ही वॉज फोर्स टू गिव्ह अप रेसलिंग, की रेसलिंग त्याने काय केलेली, स्वतः सोडून दिलेली. ही वॉज हायली डिस्करेज, की स्वतः तो हायली डिस्करेज झालेला आहे. बिकॉज ही वॉन्टेड टू विन गोल्ड मेडल्स फॉर द नेशन्स, की देशासाठी त्याला गोल्ड मेडल्स जिंकायचं होतं. ही थॉट दॅट हिज अनबॉर्न सन्स वूड डू सो, की अनबॉर्न सन जो आहे तो या गोष्टी शक्य करून दाखवेल. द फाईट ऑफ हिज डॉटर विथ द विलेज बॉयज मेड महावीर रिअलाइज द स्पार्क, आणि महावीरला या गोष्टी रिअलाइज द स्पार्क झालेला आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द निगेटिव्ह कमेंट्स फ्रॉम द विलेज पीपल, की याच्यामध्ये असणारा जो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द निगेटिव्ह कमेंट्स फ्रॉम द विलेज पीपल, की गावातली लोक नकारात्मक विचार कमेंट्स करत होती. महावीर वॉज फर्म, तरी तो फर्म होता इन हिज डिसिजन्स ऑफ ट्रेनिंग द डॉटर्स आफ्टर डिफिटिंग द बॉईज, की मुलांना हरवल्यानंतर महावीर डिसाइड्स टू ॲडमिट द डॉटर्स इन नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी, की महावीर त्यांच्या मुलींना नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतो किंवा दाखल करतो. ही वॉज डिस्करेज ड्यू टू द डिफरंट टेक्निक्स टॉट देअर, की त्या ठिकाणचे डिफरंट टेक्निक्स जे शिकवतात त्यामुळे महावीर स्वतः डिस्करेज होतो. आणि महावीर डिसाइड्स टू ट्रेन डॉटर्स पर्सनली, आणि स्वतः मुलींना ट्रेन करण्याचा तो डिसाईड करतो. इन्स्पाईट ऑफ ऑल दिस प्रॉब्लेम्स, आणि या समस्येखेरीज महावीर प्रोव्हाइड्स ट्रेनिंग आफ्टर वॉचिंग व्हिडिओज ऑफ द मॅचेस प्लेड बाय द डॉटर्स. फायनली डॉटर्स ब्रिंग स्माईल ऑन द फेस ऑफ द महावीर. अशा प्रकारचे प्लॉट ॲनालिसिस आहे. आणि याच्यामध्ये असणारा जो मेसेज आहे, द फिल्म्स एंड्स अप विथ द मेसेज टू बिलीव्ह इन युअरसेल्फ, की स्वतःवरती विश्वास ठेवा. वर्क हार्ड टिल यू अचीव युअर गोल, की जोपर्यंत ध्येय साकार होत नाही तोपर्यंत या गोष्टी प्रयत्न करत राहा. इन सच अ वे इन दिस व्हिडिओ वी ऑल लर्न द टॉपिक ऑफ film review with the help of the 9 points. Once again the points that I want to revise: the first point that is genre, second point script writer, third point directions, producers, characterizations, music and sound, cinematography and plot analysis, and the last point message. I hope you will understand all these points of the film review. Thank you very much.